पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। भाजपच्या सौ नीलमताई दबडे आणि मोहिनी प्रमोद वाघमारे यांचा उमेदवारी भव्य शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल। मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पार्टीचे युवा नेते महादेवदादा दबडे यांच्या पत्नी सौ नीलमताई महादेव दबडे यांनी जिल्हा परिषद म्हैसाळ गटातून तर मोहिनी प्रमोद वाघमारे यांनी टाकळी पंचायत समिती गणातून आपला भाजप पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला। महाराष्ट्र राज्य माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले। सुभाषनगर बोलवाड गावचे ग्रामदैवत दर्शन घेऊन बोलवाड ते मिरज तहसीलदार परिसरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही उमेदवार यांनी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा आशीर्वाद घेतला। यावेळी सरपंच निगार शेख, माजी उपसरपंच अजित कांबळे, सोसायटी चेअरमन अरुण गडकरी, किरण बंडगर, रियाज शेख, माजी उपसरपंच अभिजित पाटील, शीतल पाटील, अभिजित पाटील, सुनील पाटील, प्रवीण कांबळे, सतीश दबडे, विश्वनाथ दबडे, लहू दबडे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे, मिरज। नमस्कार, मी मोहिनी प्रमोद वाघमारे। आज भारतीय जनता पार्टीकडून टाकळी गण पंचायत समितीसाठी आज अर्ज दाखल केलेला आहे। आमचं आता एकच ध्येय आहे, प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि गावोगावी विकासाची नवीन पहाट हे ध्येय पुढे घेऊन आम्ही आज निवडणूक लढवणार आहे। सुरेशभाऊ खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवून विजय मिळवणारच आहोत हे सांगते। पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला आम्ही त्या विश्वासाला सामोरं जाऊन लढवू आणि नक्कीच विजयी मिळवून येऊ। नमस्कार, मी माधव दबडे। मी माझ्या जिल्हा परिषद गटातून माझी पत्नी सौ नीलम माधव दबडे यांचा माझ्या जिल्हा परिषद गटातून आज भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरला आहे। आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या गटाचा सर्वांगीण विकास करणे या उद्देशाने आम्ही हा अर्ज दाखल केलेला आहे। तर टाकळी पंचायत गणातून आमच्या ताई आम्ही अर्ज भरलेला आहे। तरी माझ्या सर्वांना एकच आव्हान आहे, माझ्या गटाचे सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललं आहे। तरी इथून पुढं डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण माझ्या गटाचा विकास करणार आहे। सर्वांनी जास्तीत जास्त आम्हाला मतदान करून मला आशीर्वाद द्यायला घेऊन